सोलापूर मध्य विधानसभा आम्हाला सोडा, आम्ही काँग्रेसचा प्रचार करू। माकपच्या नरसय्या आडम यांनी मवियाकडे ही मागणी केली आहे। दिंडोरी लोकसभा माकपसाठी द्यायला हवी असे आडम यांनी म्हटलं आणि याचबद्दल त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। माकपचे माजी आमदार नरसय्या आडम आपल्या सोबत आहेत। मास्तर, काँग्रेस विरुद्ध भाजप अशी ही लढत होणार आहे। आमदार प्रणिती शिंदे एका बाजूला आहेत तर आमदार राम सातपुते दुसऱ्या बाजूला आहेत। आपली नेमकी भूमिका काय आहे? माकप कोणाच्या बाजूने उभा राहणार? सोलापूरमध्ये आमच्याकडे चेहरा नाही। आज सोलापूरची ताकद तुम्हाला मी सांगतो। संपूर्ण मतदारसंघामध्ये मग अक्कलकोट असू द्या, दक्षिण असू द्या, मोळ असू द्या, मंगळवेढा असू द्या, या सोलापूरचे तिन्ही मतदारसंघ असू द्या, जवळजवळ आमचे 46,000 गृहनिर्माण सोसायटीचे सभासद आहेत। 70,000 सीटूच्या कामगाराची संख्या आहे। 20,000 जनवादी महिला संघटनेचा आहे। 12,000 शेतकऱ्यांचे सभासद आहेत। 10,000 या ठिकाणी SFIची आमची मेंबरशिप आहे। 12,000 DYFची मेंबरशिप आहे। जवळजवळ 1.5 लाखाच्या वर CPM आणि त्यांच्या संघटनेला मानणारे सक्रिय कामगार जवळजवळ 1.5 लाख या मतदारसंघात आहेत। म्हणून खरंच तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा जर पराभव करायचा असेल, शहर मध्यची जागा तुम्ही सोडा। आम्ही तन मन धनाने तुम्हाला मदत करायला तयार आहे। आमची पूर्ण ताकद तुमच्या पुढं लावायला तयार आहे। आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात तुम्ही जवळपास 3 वेळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यांच्या विरोधात लढवली आहे आणि आता तुम्ही त्यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेताय असं म्हणणार आहे। त्यासाठी फक्त विधानसभा सोडावी असं तुमची मागणी असणार आहे का? आणि काय नेमकी भूमिका, प्रचार तुम्ही मनानं करणार आहात का? नाही, आमची महत्त्वाची मागणी आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये CPMला त्यांनी जागा सोडावं। आमचे कितीही मतभेद असले तरी सुद्धा शेवटी या देशामध्ये भारतीय जनता पक्ष RSS यांचा पराभव करणं हे CPMचं महत्त्वाचं काम आहे। ते करण्याकरता आम्ही मैदानात उतरायला तयार आहे। कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।